नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश. मी माझ्या अभ्यासासाठी माझ्या कुटुंबापासून दूर राहत होतो. मी माझ्या मामाच्या घरी शिकत होतो. माझे कुटुंब गावात राहते आणि मी शहरात राहतो. माझ्या मामांना एक मुलगा आहे. तो दुसऱ्या शहरात जॉब करतो. माझे मामाचा बिझनेस आहे. ते जास्त बाहेरच असतात. माझी मामी घरीच असते. ही गोष्ट आहे संगीताची. संगीता आणि तिचा नवरा हे अपार्टमेंट खाली राहत होते. त्यांच्याकडे अपार्टमेंटचे देखरेखचे काम होते. ते 4 लोक राहत होते. एक संगीता, तिचा नवरा, सासरा आणि त्यांचा मुलगा. तिचा नवरा दारू पिणारा होता. तो दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी दारू पिऊन यायचा. पण संगीता दिसायला छान होती. मी तिला वहिनी म्हणायचो. त्यांना आर्थिक समस्या भेडसावत असल्याने ती आमच्या फ्लॅटमध्ये आणि शेजारच्या इतर घरांमध्ये कामाला जात होती. तिचे आणि माझे जास्त बोलले होत नव्हते, पण तिचा स्वभाव चांगला होता. तिला कुठले काम सांगितले तर ती नाही म्हणायचे नाही. प्रत्येक काम करते म्हणायची, पण ती आमच्याकडे काम करत नव्हती. आमच्याकडे दुसरी बाई यायची. मी फ्लॅटमध्ये जाताना किंवा येताना तिचा मुलगा खाली खेळत असे तेव्हा त्याचा लाड करायचो. कधी कधी तो गेट पर्यंत पण यायचा, तर मी त्याला त्याच्या घरी सोडायचो. तेव्हा ती हसून माझे आभार मानायची. एकदा मामीने मला मेंटेनन्सचे पैसे द्यायला सांगितले. मी पैसे द्यायला तिच्याकडे गेलो. तिचा नवरा बाहेर जात होता. मी म्हणालो, मेंटेनन्सचे पैसे द्यायचे आहे. तो पहिला खोलीत होता. त्याने आपल्या बायकोला आवाज दिला आणि तो निघून गेला. मी बाहेर उभा होतो. ती लगेच आंघोळ करून आली होती आणि अर्थवट त्याच्यात होती. मला पाहिल्यावर तिला थोडं वेगळं वाटलं आणि ती आतमध्ये गेली. मी पण पहिल्यांदा तिला अशा अवस्थेत पाहिले होते. त्यानंतर ती थोड्या वेळाने आली आणि म्हणाली, मला माहित नव्हतं तुम्ही आहे, कारण माझ्या नवऱ्याने मला आवाज दिला होता. मी म्हणालो, काही हरकत नाही, होते कधी कधी, आणि बोलत होतो. तिने मला पाणी दिले. मी म्हणालो, पाणी असू द्या, आणि मी तिला पैसे दिले आणि तिथून निघून आलो. त्या दिवशी मला थोडा वेगळे फील झाले, पण मी थोडं दुर्लक्ष केलं. एकदा तिच्या मुलाची तब्येत खराब होती. ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती, पण तो अजून आला नव्हता. मी असाच बाहेर जात होतो, तर ती गेटवर उभी होती आणि बाहेर बघत होती. मी विचारलं, कुठे जात आहे का? तर म्हणाली, हो ना, लहान बाळाचे तब्येत ठीक नाही. माझ्या नवऱ्याची वाट पाहत आहे. त्याला कॉल केला तर येतो बोलला, पण अजून आलाच नाही. मी म्हणालो, तुम्हाला माहिती तो कसा आहे? तुम्हाला काही हरकत असेल तर चला, माझ्यासोबत चला. तिने थोडा वेळ विचार केला आणि ठीक आहे म्हणाली. नंतर आम्ही माझ्या गाडीवर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. मुलाच्या चेकअप केले तर माहीत झाले मुलाला थोडा ताप आहे. नंतर आम्ही तिथून निघालो. ती मला बोलता बोलता माझे आभार मानत होती. मी म्हणालो, आभार म्हणायची आवश्यकता नाही. तुम्हाला कधीही माझी गरज पडली तर मला हाक मारा. तर ती ठीक आहे म्हणाली. नंतर मी तिला म्हणालो, दवाई घेतली नाही का? तर म्हणाली, पैसे घरी विसरले मी. मला समजले होते काहीतरी अडचण आहे. मी तिला माझ्या जवळचे पैसे दिले आणि म्हणालो, चला दवाई घ्या अगोदर, मला नंतर परत करा. तर नाही म्हणाले. मी म्हणालो, असं नाही चालणार, अगोदर दवाई घ्या. मग तिने पैसे घेतले आणि दवाई घेतली आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यावर तिला गेट जवळ सोडले आणि मी आपल्या कामाने निघून गेलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला ती दिसली तर मला आवाज दिला आणि म्हणाली, तुमचे पैसे. मी म्हणालो, असू द्या, नंतर द्या, मी थोडा कामात आहे, मला कॉलेज जायचे आहे. सायंकाळी मी जेव्हा घरी आलो तेव्हा ती बाहेरच होती. मी म्हणालो, कसा आहे मुलगा? तर म्हणाली, ठीक आहे, आपल्या आजोबा सोबत गार्डन मध्ये गेला आहे. तिने मला आतमध्ये बोलवले आणि पैसे देऊ लागली. मी म्हणालो, असू द्या. तर म्हणाली, तुम्ही माझ्या कामात पडले ते माझ्यासाठी खूप आहे, आणि म्हणाली, थांब, आता मी चहा ठेवते. तिने चहा आणला आणि आम्ही पित होतो. मी तिला म्हणालो, तुमचा नवरा सुधरेल का? एवढी छान बायको आहे तरी नुसता दारू पितो. ना बायकोकडे ना मुलाकडे लक्ष आहे त्याच. तर ती नाराज होऊन म्हणाली, हो ना, समजायला पाहिजे त्यांना. मी जाताना तिला म्हणालो, माझी तुम्हाला केव्हाही आवश्यकता पडली तरी मला सांगा. तिने पण हसून मान हलविली. आमची थोडी चांगल्या प्रकारे ओळखी झाली होती. त्यामुळे मला जाताना ती दिसली की मी बोलायचो आणि तिला पण मी दिसलो की ती बोलायची. मी कधी कधी तिच्या मुलाला घेऊन बाहेर पण जायचो.
आणि त्याच्यासाठी काही खायच्या वस्तू घेऊन देत होतो. एकदा तिच्या मुलाचा वाढदिवस होता. तिने मला सांगितले, संध्याकाळी वाढदिवस आहे तर येशील? मी हो म्हणालो आणि निघालो. पण त्या दिवशी कॉलेजमध्ये जास्त वेळ झाला आणि माझी गाडी पण खराब झाली, तर मला जास्तच उशीर झाला होता. मी येताना मुलासाठी एक केक आणि एक टेडी बेअर घेतला होता. मी आलो आणि सरळ तिच्याकडे गेलो, तर ती म्हणाली, थोड्या उशीर केला तू. काही वेळ झाला, वाढदिवस साजरा झाला. मी म्हणालो, आता अजून एकदा करू. ती सुंदर साडी नेसून होती आणि फार छान दिसत होती. मी तर तिच्याकडे पाहतच राहिलो. नंतर आम्ही केक कट केला आणि ती म्हणाली, बस नाश्ता आणते. ती फार छान दिसत होती. मी तिला म्हणालो, एक गोष्ट बोलू का? तर म्हणाली, बोल ना, त्यात काय विचारायचं? मी म्हणालो, आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. ती लाजली आणि म्हणाली, तुला तरी मी छान दिसली नाही, तर माझ्या नवऱ्याला दारूशिवाय काहीच दिसत नाही. मी म्हणालो, मला तर तुम्ही खूप दिवसापासून छान दिसता, पण मी तुम्हाला बोललो नाही. आता ती माझे बोलणे समजली होती. मला म्हणाली, बर ठीक आहे, आता नाश्ता करून घे. मी म्हणालो, नंतर कधी करीत, आधीच मला वेळ झाला आहे आणि माझे मामा मामी वाट पाहत असतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मला भेटली आणि म्हणाली, मला लहान मुलाची दवाई आणायची आहे, पण मला चिठ्ठी दिसत नाही आहे. मी तिला माझा नंबर दिला आणि म्हणालो, तुम्हाला चिठ्ठी दिसली की मला पाठवा. नंतर तिने दुपारी मला कॉल केला, पण मी कॉलेजमध्ये असल्यामुळे उचलला नाही. त्यानंतर तिला कॉल केला, तर तिने मग चिठ्ठी पाठवली. मग मी दवाई आणून दिली आणि संध्याकाळी तिला द्यायला गेलो, तर लहान मुलगा होता नाही. मी विचारले कुठे गेले, तर म्हणाली, आजोबा सोबत गार्डन मध्ये गेला आहे. आणि तुझा नवरा? तर म्हणाली, यायचा आहे अजून कामावरून. मी जात होतो, तर म्हणाली, थांब पैसे घेऊन जा. मी म्हणालो. ती काही वेळ थांबली आणि म्हणाली, तू त्या दिवशी बोलला ती गंमत होती. या खर बोलला तू? मी म्हणालो, काय म्हणालो मी? ती म्हणाली, तुला छान वाटते मी म्हणून. मी म्हणालो, मला तुम्ही खरंच छान वाटता, पण तुम्ही मला वाईट समजू नये म्हणून मी बोललो नाही. आता ती म्हणाली, यात वाईट काय? आता मी समजलो होतो तिच्या पण मनात काहीतरी आहे म्हणून. मी अगदी जवळ आणि म्हणालो, आधी नाही सांगायच का? ती पण जवळ आणि म्हणाली, तू पण नाही सांगितले ना. जाताना मी तिची खूण काढली आणि म्हणालो, जातो मी. ती पण हसली आणि ठीक आहे म्हणाली. आता आम्ही खूप चांगल्या प्रकारे बोलत होतो. ती मला आता कॉल पण करायची आणि आम्ही खूप वेळ बोलायची. आता आम्हाला खूप दिवस होऊन गेले होते आणि आमचे खूप चांगल्या प्रकारे जुळू लागले होते. एक दिवस मामा मामीला बाहेर लग्नाला जायचं होते. मामा म्हणाले, आम्ही आज बाहेर जात आहे, 2 दिवसांनी येऊ. मी ठीक आहे म्हणालो आणि ते संध्याकाळी गेले. त्या दिवशी मला खूप बोर झाले. फक्त रात्री थोडा वेळ बोललो तर मला बरे वाटले. दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होती, पण मला बोर होत होते, तर मी बाहेर गेलो आणि काही वेळानं घरी आलो, तर लहान मुलगा खेळत होता. त्याचे आजोबा बसून होते. मी त्यांना म्हणालो, मी याला माझ्या घरी घेऊन जात आहे आणि त्याला माझ्या घरी आणून आम्ही खेळू लागलो. खूप वेळ आम्ही खेळत होतो आणि काही वेळाने त्याची आई आली. ती माझ्याकडे पाहतच हसली आणि म्हणाली, झालेच नाही तुमचे खेळणे? मी म्हणालो, तू पण ये खेळायला. आम्ही खेळू लागलो. आता मुलाला झोप येत होती. तो थोड्या वेळाने झोपला. ती बसून होती. मी म्हणालो, झोपू दे त्याला. तिने त्याला बेडवर झोपवले आणि माझ्याकडे येऊन बसली. ती बसताच मी तिला जवळ, ती पण जवळ आणि आम्ही आमचा खेळ खेळू लागलो. मला तर खूप सुंदर वाटत होते, कारण याआधी मी कधी हा अनुभव घेतला नव्हता. ती पण फार खुश दिसत होती, जणू तिला पण या गोष्टीची आवश्यकता असल्याचे दिसून येत होते. आम्ही त्या विलक्षण खेळात सामील झालो होतो आणि पुरेपूर आनंद व्यक्त करत होतो. तसेच आमच्या चेहऱ्याचा आनंद पाहण्यासारखा झाला होता. आणि नंतर आम्ही थांबलो. आता आम्हाला जेव्हाही वेळ मिळाला तर आनंद व्यक्त करत होतो आणि मी तिला अनेक कामात मदत करत होतो. तिला काही अडचण असेल तर ती पण दूर करत होतो. अशाच अप्रतिम गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.